सावरकर पुतळा चौक, देवपूर, धुळे येथे बंदुकीतून 3 बुलेट फायर करून सराफा व्यापाऱ्यांवर दरोडा घालणाऱ्या कुख्यात आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद। दिनांक 23 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास धुळे शहरात सावरकर पुतळ्याजवळ शहादाकडून आलेल्या एसटी बसमधून विनय मुकेश जैन आणि त्याच्या सहकारी कर्शन रूपाभाई मोदी उतरल्यावर एका काळ्या रंगाची मोटारसायकलवर अज्ञात 3 इसमांनी तोंडाला काळे मास्क लावून व हेल्मेट आणि तोंडाला मास्क लावून पिस्टलचा धाक दाखवून विनय मुकेश जैन यांना गंभीर दुखापत पोहोचविण्याच्या उद्देशाने फायर करून त्यांचे जवळील 3500 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व सोन्याच्या पावत्या असलेली काळ्या रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून होऊन गेले होते। विनय मुकेश जैन यांचे तक्रारीनुसार देवपूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलमे लावून दरोडा व हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला होता। माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांचे आदेशानुसार सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला होता। सदर गुन्ह्यात आरोपींना ओळखणारे कोणतेही साक्षीदार नसताना शासनाकडून धुळे शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेऊन गुन्ह्याचे घटनास्थळावरून येणारे जाणारे सर्व रस्त्यावरील सर्व हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी करून संशयित वाहनांचे नंबर मिळविण्यात आले। गुन्ह्यातील आरोपी मुंबईकडून आल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींच्या मुंबई येथे शोध घेत असताना मुंबईमध्ये ओला उबेर कंपनीत टॅक्सी चालविणारे प्रतापगड उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। सदर दोन्ही आरोपी मोहम्मद शायरियार मोहम्मद अब्रार खान हल्ली मुक्काम वडाला मुंबई व दिलशान इम्रान शेख हल्ली मुक्काम सुंदरबाग कुर्ला मुंबई यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आल्याने आरोपींना प्रतापगड उत्तर प्रदेश येथून ट्रान्सफर करून नमूद गुन्ह्यात दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी अटक करण्यात आले होते। दोन्ही आरोपींकडे तपास करताना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून 2,62,800 ग्राम वजनाचे सोन्याचे 54,51,700 रुपये किंमतीचे दागिने, स्विफ्ट VDI कार, एक गावठी पिस्तल, कटा, वेगवेगळे बनावट 2 नंबर प्लेट, चेहरा झाकण्यासाठी पांढरा आणि काळा रुमाल व मांस असे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। दिनांक 23 जुलै 2025 संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक, देवपूर, धुळे येथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता। त्यामध्ये 3 इसम मोटरसायकलवर येऊन त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांची काळी बॅग ज्यामध्ये अंदाजे 3500 ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते असे त्यांनी लुटून फरार झालेले होते। त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। गुन्ह्याचा तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकव्हर करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांतजी देवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तात्काळ पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, राहुल सानप, आरिफ पठाण, पवन गवळी, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी त्यांना रवाना केले। हजारो सीसीटीव्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर 2 आरोपींची नावं आम्हाला समजली होती, परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर 2 आरोपी नामे मोहम्मद शायरियार मोहम्मद इब्रार व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामी धुळे येथे आणल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल एव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जो आत्तापर्यंत 262.800 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची बाजार मूल्य आहे 24.5 लाख रुपये असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल
व गुन्ह्यात वापरलेले फोर व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर जे साथीदार आहेत, इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकवर करण्याचे तपास सुरू आहे. धन्यवाद. सदरची कारवाई श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, श्री अजय देवरे अप्पा पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस हवालदार राहुल सानप, आरिफ पठाण, पवन गवळी, देवेंद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, अमोल जाधव तसेच 6 पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, चालक पोलीस हवालदार कैलास महाजन अशांनी केली आहे.